शेअर मार्केटमध्ये ड्रॉडाऊन आणि ब्रेक इवन हे काय असते आणि शेअर मार्केटमध्ये ड्रॉडाऊन ब्रेक इवनचं याचं रिलेशन आणि तुम्ही जे घेतलेला शेअर आहे ते किती पर्सेंट ड्रॉडाऊन झाल्यावर किती पर्सेंट ब्रेक इवन यायला पाहिजे याचं रिलेशन काय असते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला ड्रॉडाऊन काय असते सांगून देतो. तर ड्रॉडाऊनचा अर्थ होत असते का जर तुम्ही एखादा 100 रुपयाच्या प्राईजवर शेअर घेतला तर असं तर नाही का तो तिथूनच वर जायला लागेल, तो खाली पण येऊ शकतो किंवा तिथेही राहू शकतो. तर जर हा शेअर वर जायला लागला तर आपल्याला आपल्या याचं काहीच रिलेशन नाही आहे. बट जर हा शेअर जर डाऊन यायला लागला 100 झाला 90 झाला 80 झाला 70 झाला असं जर खाली यायला लागला तर मग हे ड्रॉडाऊन आणि ब्रेक इवनचं रिलेशन चालू होते. तर ड्रॉडाऊनचा अर्थ होते का तुम्ही एखादा शेअर घेतला आणि तो शेअर आता खाली येत आहे याचा अर्थ होते ड्रॉडाऊन, म्हणजे तुमचे लॉस होत आहे तुम्हाला एखाद्या शेअरमध्ये. तर आता आपण पाहू की ब्रेक इवन कशाला म्हणते. आता पहा ब्रेक इवनची कन्सेप्ट सांगतो. पहिले तुम्ही 100 रुपयावर एक शेअर घेतला होता, आता तो असं समजा का तो 90 रुपयावर आला. आता 90 रुपयावरून पुन्हा जेव्हा 100 रुपयावर आपल्या प्राईजवर जाईल, म्हणजे आपण जी घेतलेली बाईंग प्राईज होती आपली त्याला म्हणते ब्रेक इवन प्राईज, म्हणजे जी आपली स्वतःची पहिलीची प्राईज होती त्याला म्हणते ब्रेक इवन. तर हे झालं ब्रेक इवन कशाला म्हणतात आणि एक ड्रॉडाऊन कशाला म्हणतात. आता असं ॲज्युम करू आपण का तुम्ही एक शेअर घेतला जो 100 रुपयाच्या भावावर घेतला आणि तो 10% ड्रॉडाऊन झाला, म्हणजे 10% खाली पडले. 10% पडला म्हणजे याचा अर्थ तो आता तो आला 90 रुपयावर आणि 90 रुपयावरून जेव्हा त्याला 100 रुपयावर पुन्हा म्हणजे आपल्या ब्रेक इवन पॉईंटवर जावं लागेल त्याच्यासाठी त्याला पडताना तर तो 10%च पडला, पण जेव्हा चढाचं काम पडेल तर त्याला 11% अपवर जावं लागेल. आता हे 10%चं रिलेशन आहे म्हणून काहीच वाटत नाही, म्हणजे खूप कमी वाटत आहे. तर काही 10% जोपर्यंत ड्रॉडाऊन आहे तोपर्यंत काहीच टेन्शन नाही तुम्हाला, कारण की 1% इकडे तिकडे मॅनेज होऊ शकतो. पण हे जेव्हा लॉसेस मोठे होतात तेव्हा आपण बघू का काय होते. तर सेम आपण दुसरेवाले पाहू. जर तुमचं 20% ड्रॉडाऊन झालं तर 25% रिकव्हरी रेट लागते. याचा अर्थ म्हणजे कसा, जसं 100 रुपयाचा शेअर घेतला तो 20% खाली पडला, 20% खाली पडला म्हणजे तो आता आला 80 रुपयावर. आता 80 रुपयावरून जेव्हा तो 100 रुपयावर जाईल तर त्याला 25% अप जावं लागेल आणि यालाच म्हणते का ब्रेक इवनवर यासाठी 25% लागेल, म्हणजे हे झालं इकडचं ब्रेक इवन रिलेशन. आता सेम रिलेशन आपण डायरेक्ट पाहू. एक 40% जेव्हा तुमचा शेअर ड्रॉडाऊन होईल तर तुम्हाला तो शेअर कमीत कमी 67% अप जायला पाहिजे, तेव्हा कुठं तो तुमच्या ब्रेक इवन पॉईंटवर येईल. ब्रेक इवन पॉईंटवर म्हणजे तुम्ही जो भाव घेतला त्या भावावर येईल. आणि सर्वात फेमस उदाहरण हे बऱ्याचशा लोकांना म्हणजे लवकर लक्षात येत नाही पण त्यांच्यासाठी आहे. पहा, जेव्हा एखादा शेअर 50% ड्रॉडाऊन होतो आणि त्याला 100% वर जावं लागतं, याचा अर्थ पहा तुम्ही 100 रुपयावर एक शेअर घेतला आणि तो 50% ड्रॉडाऊन झाला. हे तर सिम्पल आहे. 50% ड्रॉडाऊन झाला म्हणजे याच्या 50% डाऊन आला. 100च्या 50% म्हणजे 50 रुपयावर आला तो. आता 50 रुपयावर आपला शेअर आहे. आता 50 रुपयाहून जेव्हा त्याला 100 रुपयावर जायचं काम पडन, 50 रुपयाहून जेव्हा 100 रुपयात जायचं काम त्याला 100% त्याला अप जावं लागेल. आणि हेच महत्त्वाची कन्सेप्ट होती. मला सांगण्याचा उद्देश हाच होता का जेव्हा आपल्याला 50% ड्रॉडाऊन होते कोणताही शेअर तर तिथून त्याला 100% वर जावं लागते, तेव्हा कुठं हे ड्रॉडाऊन म्हणजे आपण ब्रेक इवनवर येतो. ब्रेक इवनवर येतो म्हणजे त्या प्राईजवर येतो जिथं आपण प्राईज घेतली, अजूनही आपण प्रॉफिटमध्ये आलेलो नाही आहे. आता हे झालं ड्रॉडाऊन आणि ब्रेक इवन. तर याचं आपल्याला काय उपयोग आहे शेअर मार्केटमध्ये, आपण काय करायला पाहिजे, हे तर थेअरी झाली. याच्यातनी काही करू शकतो. पहा, जर तुमचं 10% ड्रॉडाऊन आहे तर तुम्हाला काहीच अडचण नाही, भ्यायची काही गरज नाही. जर तुम्हाला 20% ड्रॉडाऊन आहे तर ठीक आहे, थोडंफार तुम्हाला काही ना काय वाटतं. बट जर तुमचं 30% ड्रॉडाऊन आहे तर तुम्ही त्या शेअरमध्ये ॲव्हरेजिंग नाही करायची. काय करायची नाही, ॲव्हरेजिंग नाही करायची. कारण की काय होते, जर एखादा शेअर 30% वरून पडला त्याच्या मागं काही ना काही रिझन राहते. 15-20% हे आपण करेक्शन मानू शकतो आणि इथून ब्रेक इवनवरही जायला जास्त काही हे लागत नाही. बट जर 30%पेक्षा जास्त पडत असेल तर तुम्ही कधीही त्या शेअरमध्ये ॲव्हरेज करू नका, किंवा ॲव्हरेज खूप म्हणजे विचार करून करायला पाहिजे का जर ते खूपच फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी असली तरच त्या शेअरमध्ये ॲव्हरेज करायला पाहिजे. नाहीतर
फक्त तुम्ही हे 2 रिलेशन ठेवा. जर तुमचा शेअर कधी बी 25%च्या खाली 20%च्या खाली जर ड्रॉडाऊन होत असेल, तर 20%, 25%, 30% असं खाली जात असेल, तर तुम्ही त्याच्यात ॲव्हरेज करू नका. तुम्ही इथपर्यंत या 2 कॉन्सेप्टपर्यंत तुम्ही ॲव्हरेज केलं तर काही फरक पडतो. तसं तर करायला नाही पाहिजे ॲव्हरेजचे काही रूल आहे, बट तुम्ही एवढ्या याच्यात ॲव्हरेज केला तर चालून येतात. आता ॲव्हरेज करणं म्हणजे काय? उदाहरणार्थ एक शेअर तुम्ही 100 रुपयावर घेतला, एक शेअर 80 रुपयावर घेतला. आता दोन्ही मिळून किती झाले? 180. तर आपल्याकडे किती शेअर झाले? 2 शेअर. तर ॲव्हरेज किती झाला? तर म्हणजे एक शेअर आपल्याजवळ 90 रुपयाच्या भावावर आला. याला ॲव्हरेज करणं, ॲव्हरेज डाऊन असं म्हणतात. तर तुम्ही ॲव्हरेज डाऊन तुम्ही या 30% ड्रॉडाऊनच्या खाली करायला नाही पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही कसंही करा, तुमचं पर्सनल हे आहे, पण तुम्ही फायनान्शियल ॲडवायझरला पण विचारू शकता का, तो तुम्हाला सांगेल की 30%च्या खाली ड्रॉडाऊन जेव्हा होईल तेव्हा तुम्ही ॲव्हरेज नाही करायला पाहिजे. आणि जेव्हा केव्हा ड्रॉडाऊनची तुमच्या लाईफमध्ये फेज येईल, अजून एक सायकोलॉजिकल हॅक सांगू, तर हे जास्तीत जास्त डाऊनफॉलच्या मार्केटमध्ये होते. डाऊनफॉल म्हणजे जेव्हा मंदी वगैरे येते, जसं कोरोनाची सिच्युएशन किंवा 2008चा क्रायसिस होता, तेव्हा अशा फेजेस येतात. असं नॉर्मलमध्ये शक्यतो येत नाही. जर तुमची कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असेल तर हे तुम्हाला कधी अडचण जाणार नाही. पण जर तुमच्या याच्यातनी फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी नाही, तर तुम्ही ह्या ड्रॉडाऊनची काही वाट पाहू नका. सरळ तुम्हाला जे काही लॉस होत असेल तो शांतपणे बुक करून टाका. कारण की हे जे कंपनी फंडामेंटली वीक आहे ते कधीही वर जात नाही. ते म्हणजे त्रिकालबाधित सत्य आहे, ते ते कधीही वर जात नाही. जर तुमचं 30%च्या खाली नाही तर तुम्ही पोर्टफोलिओ तसाच पडून राहू द्या शेअर तो, पण त्यातनी ॲव्हरेज नका करू, त्याच्याकडे काहीच नका करू. कारण की जर तुम्ही त्याच्यातनी ॲव्हरेज केला तर तुमचा मॅक्सिमम फंड त्याच्यातच जाईल, आणि जर मॅक्सिमम फंड त्यात गेला तुमचं दुसरीकडे लक्ष नाही राहणार, तुम्ही चांगल्या कंपन्या सोडून देसाल. तर हे झालं ड्रॉडाऊन आणि ब्रेक इव्हनचं रिलेशन. सिम्पल आहे, काहीच नाही. शेअर खाली पडणे आणि वर रिकव्हरी किती % लागेल, तर हे बघा, काही लोकांचा 80% ड्रॉडाऊन राहते. जसं येस बँकमधले ज्यांना आहे त्यांना माहीत असेल, तर आता त्यांना 400% वर शेअर चढावं लागेल, तेव्हा कुठं ते त्यांच्या ब्रेक इव्हन पॉईंटवर येईल. ब्रेक इव्हन पॉईंटवर मी सांगितलं आहे की आपल्या घेतलेल्या भावावर. म्हणजे एवढंही सोपं नाही मार्केटमध्ये का ड्रॉडाऊन आणि हे शिकण्यासाठी. तर म्हणून सांगण्याचा उद्देश एवढाच की जर तुमचा ड्रॉडाऊन 20%च्या खाली जात असेल, तर तुम्ही तिथून ॲव्हरेजिंग बंद करून द्यायला पाहिजे. कारण की त्याच्यानंतर कोणतंच मॅटर करत नाही ॲव्हरेजिंग. बस हेच होतं ब्रेक इव्हन आणि ड्रॉडाऊनचं रिलेशन. धन्यवाद.